नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊसवाईफ ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउजची बॅकनेक डिझाइन शेअर करणार आहे। चला तर मग आता सुरुवात करूया। सर्वप्रथम मी अस्तरचा कपडा कट करून घेणार आहे। आता तयार ब्लाउजची लांबी 13.5 इंच आहे, म्हणून मी 1 इंच वाढवून 14.5 इंच ब्लाउजची लांबी घेतलेली आहे। चेस्ट आहे 8.5 इंच, 2 इंच वाढवून मी 10.5 इंच रुंदी घेतलेली आहे ब्लाउजची। आणि आता याचा आपल्याला चौकोन तयार करायचा आहे। गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच, शोल्डर आहे 5.5 इंच, मोंडा आहे 6 आणि बगलचा आकार दिलेला आहे। तयार गळा मला 10 इंचचा हवा आहे, म्हणून अर्धा इंच वाढवून मी 10.5 इंच हा गळा घेतलेला आहे। आणि आता एक चौकोन तयार केलेला आहे। परत 7 इंचवर एक खूण करून असा एक चौकोन तयार करायचा आणि वरच्या साइडने आपल्याला असा गोलाकार द्यायचा आहे वरच्या गळ्याला, आणि खालच्या साइडने आपल्याला एक मधोमध या चौकोनच्या मधोमध एक रेषा ओढायची आहे। आता आपल्याला अस्तरचा कापड हे अगोदर कट करून घ्यायचा आहे। आता गळा सुद्धा आपल्याला कट करायचा आहे। व्यवस्थित कोणे देत देत आपल्याला हा गळा कट करायचा आहे। आता आपल्याला मेन कापड सुद्धा कट करायचा आहे। आता हे अस्तरचं कापड मी मेन कापडवरती ठेवून मेन कापड सुद्धा कट करणार आहे। आता सर्व बाजूने 1-1 इंच कापड सोडून मी हे मेन कापड सुद्धा कट करून घेत आहे। आता इथं आपल्याला गळा तयार करायचा आहे। अगोदर मी पिनने हा गळा मेन कापडावरती जोडून घेतलेला आहे। आता आपल्याला व्यवस्थित असं अर्धा इंच जागा सोडून आपल्याला हा गळा तयार करायचा आहे। व्यवस्थित इथं आपल्याला कोने द्यायचे आहेत। आता अशाच प्रकारे मी पूर्ण गळ्यावरती हे टिप मारून घेत आहे। आता जे राहिलेलं मधलं कापड आहे शिल्लकचं ते आपल्याला कट करायचं आहे। आता यावरती आपल्याला थोडे थोडे कट्स मारून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या गळ्याला फिनिशिंग खूप छान येते। आता कोण्यावरती सुद्धा आपल्याला थोडे थोडे कट्स मारून घ्यायचे आहे। आणि आता हा गळा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे। आता व्यवस्थित हाताने आपल्याला हे कोने काढून घ्यायचे आहेत। आता यावरती आपल्याला दाबटीप द्यायची आहे गळ्यावरती सुद्धा। आता व्यवस्थित असे कोने काढलेले आहेत मी। आता यावरती आपल्याला दाबटीप द्यायची आहे। आता व्यवस्थित असे कोने देत देत मी यावरती टिप मारून घेणार आहे। आता इकडच्या साइडने कोपऱ्यावरती माझी ब्लाउजची डिझाइन आलेली आहे एम्ब्रॉयडरीची, म्हणून तो कोना व्यवस्थित आलेला नाही। कापड व्यवस्थित करत करत आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे। आता जे राहिलेले मेन कापड आणि अस्तर आहे ते सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचं आहे। आता सर्व बाजूने आपल्याला मेन कापड आणि अस्तर हे जोडून घ्यायचं आहे। आता जे राहिलेलं कापड आहे आपल्याला शिल्लकचं ते कट करून घ्यायचं आहे। आता ते कापड मी कट केलेलं आहे। आता खालच्या साइडने आपल्याला टक्स मारायचे आहेत। 4-4 इंच अंतरावरती मी हे मागच्या साइडचे टक्स मारून घेत आहे। आता आपल्याला कमरपट्टी जोडायची आहे। 2 इंच रुंदीची मी इथं कमरपट्टी घेतलेली आहे। आता अगोदर वरच्या साइडने ठेवून आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे। नंतर कमरपट्टीवर एक दाबटीप मारायची आहे आणि साइडने अगदी थोडीशी दुमडून आपल्याला परत यावरती टिप मारून घ्यायची आहे। आणि नंतर ही कमरपट्टी आपल्याला ब्लाउजला जोडून घ्यायची आहे।
आता आपल्या गळ्याला आपल्याला डिझाईन बनवायची आहे। मी इथं लेस लावणार आहे, त्या अगोदर मी या कोपऱ्यावरती म्हणजे कोण्यावरती दोरी लावणार आहे। तर इथं मी 10 इंच लांबीची दोरी घेतलेली आहे आणि त्याला आता मी या दोरीला लटकन बनवणार आहे। 4-4 इंच रुंदी आणि लांबीचं मी इथं कापड कट केलेलं आहे चौकोन। आता आपल्याला या दोरीला लटकन बनवायचं आहे। आता अशाच प्रकारे मी दुसरंही लटकन बनवलेलं आहे। आता ही दोरी आपल्याला या कोण्यावरती व्यवस्थित अशी अगोदर जोडून घ्यायची आहे। दुसऱ्या साईडची दोरी सुद्धा मी इथं जोडून घेते। आता आपल्याला गळ्यावरती लेस लावायची आहे। इथं मी गोल्डन कलरची बारीक अशी लेस घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस इथं घेऊ शकता। आता लेस सुद्धा व्यवस्थित असे कोने देत देत आपल्याला लावून घ्यायची आहे। आता तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित असे कोने देत देत ही लेस लावत आहे। आता इथं कोपऱ्यावरती आपल्याला दुमड घालायची आहे। आता इथं खूप मोठी लेस जर आपण घेतली तर इथं दुमड व्यवस्थित येत नाही, म्हणून मी इथं खूप छोटी लेस घेतलेली आहे। आता अशाच प्रकारे मी सर्व लेस लावून घेतलेली आहे आणि आता या लेसवरती परत आपल्याला एक टिप मारायची आहे। आता दुसऱ्या साईडने सुद्धा मी एक टिप मारून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता ही दोरी आपल्याला व्यवस्थित अशी बांधून घ्यायची आहे आणि खूप सुंदर अशी आपली ब्लाऊजची बॅकनेक डिझाईन तयार आहे। तुम्हाला माझी आजची ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।